अकोला नियोजन भवनात अनुकंपा व लिपिक भरतीसाठी जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न झाला। आज 79 अनुकंपा व 61 MPSC उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले। राज्यभर 10,309 उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्रे दिली जात आहेत। अकोला जिल्ह्यातील नियोजन भवनात आज अनुकंपा व लिपिक भरतीसाठी जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात 79 अनुकंपा उमेदवारांसह 61 MPSC लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्तीपत्रक वितरित करण्यात आले। यामुळे जिल्ह्यातील 140 उमेदवारांचा गौरव झाला। राज्यातील एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर नियुक्ती देण्याचा कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला। या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमास खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले की नियुक्ती प्रक्रिया मिशन मोडवर पार पडली गेली असून यामुळे अनेक कुटुंबांना न्याय मिळाला। या कार्यक्रमातून राज्य शासनाच्या अनुकंपा व लिपिक भरतीत कार्यक्षमतेने नियोजन करून उमेदवारांना लाभ मिळवून देण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यात नियुक्तीपत्र मिळालेल्या उमेदवारांमध्ये राज्य शासनातील 52, ग्रामविकास विभागातील 22, नगर विकास विभागातील 1, गृह विभागातील 4 उमेदवारांचा समावेश होता।